हा भोले बाबा मात्र गायब झालेला आहे। तर काही दृश्य जी आहेत ती आता समोर येऊ लागलेली आहेत। ज्यावेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळची ही दृश्य आहेत, ज्यावेळेला हे लोक बाहेर पडू लागले। सत्संग संपला, सत्संग झाल्यानंतर लोक बाहेर पडण्यासाठी गर्दी करू लागले आणि ही गर्दी इतकी प्रचंड प्रमाणात वाढली की मोठी चेंगराचेंगरी झाली। आपण बघतोय एका बाजूनी पूर्ण सत्संगाच्या ठिकाणी झालेली ही गर्दी आहे, भली मोठी गर्दी, आणि याच सत्संगाच्या ठिकाणावरनं बाहेर पडण्यासाठी लोक मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। मात्र जो मुख्य मार्ग होता बाहेर पडण्यासाठी तो अतिशय लहान होता, चिंचोळा होता, आणि त्याच भागामध्ये काही गाड्या या पार्क करून ठेवलेल्या होत्या। नियोजन असं असायला हवं होतं की या भागातल्या सगळ्या गाड्या या बाजूला केल्या जाव्यात, लोकांना जाण्यासाठी मोठा रस्ता तयार करण्यात यावा, मात्र तसं झालं नाही आणि दुर्दैवानं लोक एकमेकांवरती पडले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागला। अधिक माहिती घेऊयात, महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, आता ही दृश्य त्या ठिकाणी ज्यावेळेला चेंगराचेंगरी झाली तेव्हाची येत आहेत, किती एकरामध्ये हा सगळा प्रकार पूर्ण म्हणजे सत्संग स्थापन करण्यात आलेला होता आणि इतकं सगळं असूनही नियोजन मात्र चांगलंच ढिसाळ दिसतंय? नक्कीच हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 116 वरून 16 वर आहे आणि यामध्ये 20हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे। काही जण यामध्ये बेपत्ता असल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान हसरतमध्ये जी घटना घडलेली होती त्यावेळेस कशा प्रकारची तिथे परिस्थिती होती हे दाखवणारं दृश्य आता आपण या ठिकाणी बघतोय आणि याच्यामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। प्रशासनाची ज्या प्रकारे परवानगी घेण्यात आलेली होती ती परवानगी घेण्यात आल्यानंतर एवढा मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी जनसमुदाय येणार असेल तर याची कल्पना जे प्रशासक मंडळ होतं त्या सत्संगाचं त्यांनी पोलिसांना दिली नव्हती, ही गोष्ट आता समोर आलेली आहे। एकंदरीत पाहता जो मंडप या ठिकाणी बांधण्यात आलेला होता त्या मंडपामध्ये एक्झिट आणि एंट्री पॉइंट हे दिलेल्या नियमानुसार बनवण्यात आले नव्हते, हे आता प्राथमिक तपासातून समोर आलेलं आहे। ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येते की एक मार्ग बनवला जातो जिथून समजा जर आग लागली असेल किंवा त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली असेल तर अशा वेळेस जी माणसं अडकलेली आहेत त्यांना त्या आपत्कालीन मार्गातून बाहेर काढून त्यांना वैद्यकीय मदत देण्याचं एक प्रयोजन त्या ठिकाणी केलं जातं। शासनाने घालून दिलेले ते नियम असतात त्यांचंही या ठिकाणी पालन करण्यात न आल्याचं सांगितलं जात आहे। अशा ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारोच्या संख्येने जर भाविक किंवा एक जनसमुदाय त्या ठिकाणी जमा होत असेल तर 5हून अधिक त्या ठिकाणी अँब्युलन्स असायला हव्यात, हा नियम आहे, पण त्यात तिथे नसल्याचंही लक्षात आलेलं आहे। एकंदरीत पाहता जेव्हा चेंगराचेंगरी झाली त्यावेळेस काय उपाययोजना करण्यात आल्या तर याची कुठली माहिती अद्याप मिळाली नाहीये। मंडपामध्ये कूलर किंवा पंख्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती असं आता प्रथमदर्शनी तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे। खाण्यापिण्याची व्यवस्थाही तिथे नव्हती आणि बाबांचा ताफा ज्या रस्त्यावर गेला त्या रस्त्यावर बॅरिगेटिंग नव्हते, हे सुद्धा या ठिकाणी दिसले। म्हणजे ज्यावेळेस या बाबाचा कॉरिडॉर मधून ज्यावेळेस ताफा निघाला होता तर त्याच्या मागे काही भक्तगण हे धावत चालले होते, त्यावेळेसच ही घटना घडली आहे असा पोलिसांचा प्राथमिक अहवाल म्हणतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी। तर एकंदरीतच नियोजन शून्य कारभार हा या सत्संगाच्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे तातडीनं बाबाला शोधून काढणं हे सध्या पोलिसांसमोरचं आव्हान आहे।